इंदसदवंदियाणं तिहुवर्णहिदमधुरविसदवाक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। थोडंसं नयांचं वर्णन बघत होतो आपण, त्याच्यातले लास्ट क्लासमध्ये थोडंसं अभ्यास दिला होता। कुठले कुठले नय कुठं लागतात बघायला, 4 प्रकारचे नय कुठले घेतले होते आपण। द्रव्यार्थिक नय आणि पर्यायार्थिक नय। द्रव्यार्थिक न्यायाचे 2 भेद केले, अभेदवृत्ती आणि अभेदोपचार। पर्यायार्थिक न्यायाचे 2 भेद काय केले होते? भेदोपचार आणि भेदवृत्ती। काय समजलं होतं याच्यातलं? अभेदवृत्ती म्हणजे काय? प्रतिभाबी आहे का समोर माझ्या? हो आहे। अभेदवृत्ती म्हणजे काय? एका गुणाकडून अखंड द्रव्य पाहणे। म्हणजे हा आगम भाषेचा द्रव्यार्थिक, अध्यात्म भाषेचा द्रव्यार्थिक नय म्हणायचं। काय? जेव्हा नय दाखवले जातात ना, त्याच्यामध्ये आगमाचे नय आणि अध्यात्माचे नय असे वेगळे वेगळे। मग याला म्हणलं आगमाचा द्रव्यार्थिक नय, ज्याच्यामध्ये अभेद रूपाने असणाऱ्या गुणांचं वर्तन असतं आणि ते अखंड द्रव्याशी रिलेटेड म्हणून द्रव्यार्थिक नय म्हणलं गेलं। द्रव्याकडून अखंड द्रव्याचं जिथं कथन आलं किंवा जाणणे आलं तर तिथं काय आलं? अभेदवृत्ती नय। अभेदोपचारमध्ये काय सांगितलं होतं? फोडून सांगा अर्थ शब्दाचं। अभेदोपचार म्हणजे काय? हॅलो, अभेदोपचार म्हणजे अनिता काकी? पर्यायाकडून अखंड द्रव्य बघणे। पर्यायाकडून अखंड द्रव्याचं कथन। मग त्याला आपण कसं केलं होतं? अभेदाचा उपचार केला। मग अभेद असणारी ती पर्याय, अभेद असणार द्रव्य आणि गुण आहेत, पण पर्याय ही कशी असते? भेदरूप असते। पण तिचा द्रव्याशी अभेद करून जेव्हा उपचार केला गेला की ती द्रव्यरूप आहे, तर त्यावेळेस तिथे तो अभेदोपचार नाही झाला। म्हणून पर्यायाकडून द्रव्य दाखवलं तर अभेदोपचार झाला। ह्याला म्हणलं अध्यात्माचा द्रव्यार्थिक नाही, आणि ह्याला म्हणलं आगमाचा द्रव्यार्थिक नाही। आणि इथे येणार तर अध्यात्माचा पर्यायार्थिक नाही आणि हा आगमाचा पर्यायार्थिक नाही असं म्हटलं जातं। म्हणजे पर्यायाचं कथन अध्यात्मामध्ये भेदरूप असतं किंवा काय म्हणायचं उपचाराने केलेलं असतं, म्हणून तिथं जेव्हा सांगणार त्यावेळेस तिथं अभेदाचा उपचार केला तर तो आगम भाषेचा नय म्हणला जातो। आणि जेव्हा द्रव्यामध्ये असणाऱ्या अंशांचं कथन केलं गेलं, काय अंश रूपाने किंवा अंशी रूपाने, तर तिथं ते झालं अभेदवृत्ती नय, अध्यात्माचा द्रव्यार्थिक नय। माझ्या समोर बसा की तेजू भाभी, शैलेश भैया, अनिता काकी। काय सांगितले होते? नय राहिले होते कुठंपर्यंत बघितलेलं? कुठंपर्यंत? कुठलं राहिलं होतं? मी शुद्धात्म्याचे ध्यान केले, कुठला नाही सांगितला होता? मी शुद्ध आत्म्याचे ध्यान केले, कुठला नाही आहे? उच्च
ब्रह्मचर्य सद्बुद्ध. नाही नाही, ते नाही दाखवायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये सांगायचं आहे आता. द्रव्यार्थिक नय आणि पर्यायार्थिक नयामध्ये कुठल्या आहे तो नय? मी शुद्धात्म्याचं ध्यान केलं, याच्यामध्ये अभेदवृत्ती, अभेदोपचार, भेदोपचार, भेदवृत्ती कशामध्ये येणार? भेदोपचार. का? कोण आहे ते? गुणाकडून. नाही नाही, भेदोपचारामध्ये गुणांचं वर्णन येतं. मी शुद्धात्म्याचं ध्यान केले मध्ये कुठला गुण आहे? हो, मग अभेदोपचार आहे का? सगळे सांगून टाकू नका आता. ओ शैलेश भैया सांगा कुठला आहे? नाही, मी शुद्धात्म्याचे ध्यान केले. अनिता काकी? अभेदोपचार नाही, गुण येतात. मी शुद्ध आत्म्याचे ध्यान केले. शैलेश भैया नाही हो, विचार करा की जरा असं का चुकतंय? आता किती वेळा झाला आपलं हे? मी शुद्धात्मा आहे म्हणलास तरी तर गेलं असतं अभेदवृत्तीमध्ये. मी शुद्धात्म्याचे ध्यान केले म्हणताना ही पर्याय आहे. कुठं जाणार? इथे जाणार भेदवृत्तीमध्ये. ध्यान हे पर्यायाचं कथन केलंय. ध्यान म्हणजे काय? गुण नाही आहे, गुणातून नाही आहे. मग मी शुद्धात्मा आहे, अभेदवृत्ती नाही झाला. आणि मी शुद्धात्म्याचं ध्यान केलं, हा भेदवृत्ती नाही झाला. आता इथं सांगा, अभेदोपचारमध्ये काय येणार? अहो, अभेदोपचारमध्ये पर्यायाकडून आहे. म्हणजे इथं काय आलं? मी शुद्धात्मा आहे. एक वाक्य असं चारीमध्ये लिहून घेतलं तर समजेल तुम्हाला कसं लावायचं असतं ते. मी शुद्धात्मा आहे, हा झाला अभेदवृत्ती नाही. इथं काय येणार? आणि इथं लावलं काय? मी शुद्धात्म्याचं ध्यान केले, पर्याय झाली, त्यामुळं भेदवृत्ती झालं. दिसतंय का बोर्डवरचं? मी शुद्धात्म्याचे ध्यान केले असं म्हणत असताना काय झालं? भेदवृत्ती नाही झाला. इथं काय येणार आहे सांगणार आहे तुम्ही मला? भेदोपचारामध्ये बोला. अभेदोपचारमध्ये काय येणार? प्रीती भाभी, अभेदोपचारामध्ये काय येणार? अनुभव घेतला. मला तुम्ही विचारताय का सांगताय? मी शुद्धात्मा रूपी आहे. इथंच आलं ते. मी शुद्धात्मा आहे म्हटलं तर इथंच येणार आहे. अभेदवृत्तीचा विषय होणार. ध्यान झाले इथं आलं नाही. आता ती पर्याय होऊन गेली ना. हो ना, मग पर्यायाचं कथन आमच्याकडे भेदवृत्तीमध्ये असते. पर्यायाकडून द्रव्य दाखवणार असेल तर अभेदोपचार होतो. ध्यानामध्ये शुद्धात्म्याला जाणले, ते पण भेदवृत्तीच झालं. चॅलेंज आहे, चॅलेंज तुम्हाला सांगायला पाहिजे. तुम्ही काय येणार? गुण नाही दाखवायचे. गुण नसते राजश्री काकी, गुण इथं आहेत. इथं पर्याय आहे आपली. तुम्ही पहिल्यापासून तेच सांगताय. पर्यायाचं कथन इथं येणार, पर्यायाकडून द्रव्याचं, आणि नुसत्या पर्यायाचं कथन इकडे येणार. गुण इथं येणार, गुणाकडून द्रव्य, आणि नुसते गुण इथं येणार. अभेदोपचारमध्ये काय येतं? पर्यायाकडून द्रव्याचं कथन येते. अखंड. सांगा काय मग? लय विचार करताय म्हणून तुम्हाला येईना. राहू दे, मी सांगते ऐका. ध्यान करणारा मी. काय झालं? ध्यान ही काय आहे? पर्याय आहे. त्या पर्यायाकडून अखंड द्रव्याचं कथन केलं तर अभेदोपचार नाही झाला. बरोबर आहे का? ध्यान ही गुण नाही आहे, ध्यान ही पर्याय आहे. कुठल्या गुणाची पर्याय आहे?
ज्ञानाची कथनचित आणि कथनचित चारित्राची. आपण न्यायदीपिकेमध्ये सिद्ध करतो ना, ध्यान ही ज्ञानाची पर्याय आहे. सर्वस्य ध्यानस्य ज्ञानात्मकत्व प्रसिद्धे हे. तर पर्याय असल्यामुळं कसं घेतलं मग, ध्यान करणारा मी पर्यायाकडून अखंड द्रव्याचं कथन केलं. आता इथं काय येणार सांगा, भेदोपचारामध्ये गुणांचं कथन येणार आहे. माझ्यामध्ये शुद्ध गुण आहे किंवा माझ्यामध्ये ज्ञान गुण आहे, चारित्र गुण आहे. आता इथं मी शुद्धात्मा घेतलंय म्हणून इथं माझ्यामध्ये शुद्धता आहे किंवा शुद्ध गुण आहे असं म्हटलं तरी ते येणार. किंवा ज्ञान गुण आहे, चारित्र गुण आहे, जी ध्यानाची पर्याय घेतो ती. त्यामुळं चला दुसरं काय वाक्य होतं, तुम्ही वाक्य तर सांगा म्हणजे मला समजेल कुठले राहिलेत. कोणाकडे लिहिलेले वाक्य सांगा. आणि तर काकी वाक्य आहेत का. तिलकवतीचा पुत्र चिलाती झालं होतं का हे. तिलकवतीचा पुत्र चिलाती हे राहिलं होतं आणि त्याच्या आधीच आहे. आधी काय होतं वाक्य, माझ्याकडे सगळे वर खाली आहे त्यामुळे तुमचं सांगावं लागेल मला. आधीचं काय वाक्य आहे. बघायला हे काय सांगितलं होतं, तिलकवतीचा पुत्र चिलाती. इकडे येणार भेदवृत्तीने. जे काय पर्यायाचं कथन येणार ते भेदवृत्तीमध्ये येणार. शूरवीर महावीर जन्मले. कुठला नाही, शूरवीर महावीर एवढं सांगायचं आहे मला, ह्याचा नाही. सुजाता काकी सांगा, शूरवीर महावीर म्हणजे कुठला नाही आला. अभेदवृत्ती, अभेदोपचार, भेदोपचार की भेदवृत्ती. अभेदवृत्ती येणार कारण शूरवीर हा गुण आहे ना त्यांचा आणि गुणातून अखंड द्रव्य सांगितलं त्यामुळं काय झालं, शूरवीर महावीर म्हणत असताना अभेदवृत्ती झाला, अखंड द्रव्याचं कथन केलं. पुढं भगवान महावीर मुक्त झाले. कुठला नाही, भगवान महावीर मुक्त झाले. बरे नाही सांगा हो. भेदवृत्ती नाही, महावीर मुक्त झाले ही पर्याय आहे त्यामुळे इथे येणार भेदवृत्तीमध्ये. पुढं गणधर चार ज्ञानाचे धारी असतात किंवा चार ज्ञानाचे धारी गणधर. कुठे येणार, कुठलं न्यायाचं वाक्य आहे. भेद उपचार गुण चार ज्ञानाचे धार गुण बघता भेद उपचार. शैलेश भैया सांगा. अभेदवृत्ती, अभेदोपचार. सगळेजण सांगायला लागल्यावर काय राहिलं त्याच्यामध्ये. चार ज्ञान हे पर्याय आहे. पर्यायाकडून द्रव्य दाखवलं नाही सांग. अभेदोपचार बरोबर. चार ज्ञानाचा धारी असं सांगत असताना पर्याय आहे ना, ती पर्यायाकडून अखंड द्रव्य सांगितलं म्हणून चार ज्ञानाचे धारी असं म्हणत असताना काय झालं, अभेदोपचार नाही झाला. प्रगतीताई कुठे आहे तुम्ही. समजलंय चार ज्ञान कुठले. तेजू भाभी कुठले ज्ञान चार. मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान आणि मनपर्याय ज्ञान. बरोबर. तर या चार ज्ञान हे गुण आहेत का पर्याय आहेत. पर्याय आहेत. ज्ञान हा गुण आहे आणि हे चार ज्ञान त्याचे पर्याय आहेत. मग त्या पर्यायाकडून अखंड द्रव्य दाखवतो त्यावेळेस तिथं काय झालं,
अभेदोपचार नाही झाला. बरोबर. आणि भैयांना कुठे सोडलंय? बसवा जवळ. आहेत काय ऑनलाईन माझ्यासमोर? शैलेश भैया का बरं? परत नसते सुरू, परत विषय होणार नाही आहे. बरं, आधीचे नाही आहेत का? आहेत आहेत, समोर आलेत माझ्या. घेऊन बसलाय का वही पेन? हां सांगा. नाही कुठला? माझे लाल घर कुठला नाही आहे? भेदवृत्ती नाही. अभेदोपचार. का? लाल रंग, लाल ही पर्याय आहे ना रंगगुणाची. बरोबर आणि पर्याय बरोबर. म्हणजे लाल पर्यायाकडून घर दाखवलं, त्यामुळं तो अभेदोपचार नाही होणार. काय सांगितले? लाल. लाल ही पर्याय आहे. कुठल्या गुणाची पर्याय आहे? वर्ण. वर्ण गुणाची पर्याय. पुद्गल द्रव्य येते. चारित्र्य कुठून आलं? नाही. हा लाल रंग, तर हे रंग गुणाची पर्याय आहे. लाल घर म्हणत असताना अभेदोपचार नाही होणार. आता ते वाक्य मला चारीमध्ये घालून दाखवू शकता का? सांगा बघू जरा. लाल घर मी इथं दाखवलंय ना. अभेदवृत्ती, अभेदोपचार, भेदवृत्ती स्थूल रूपाने बरं का सगळं. सांगा कसं येणार? माझे लाल रंगाचे घर. भाभी अभेदोपचारच झाला तो. कसं? लाल वर्णवाला. लाल कुठलं नाही सांगताय? वर्णगुणवाला घर. बरोबर. वर्णगुणवाला किंवा रंगवाला घर असं म्हणलं तरी ते येणार. पर्याय सोडायची, तो गुण धरायचा आहे ना आपल्याला. मग त्या गुणातून द्रव्य दाखवलं तर अभेदवृत्ती झाली. म्हणून रंगगुणवाला घर म्हणताना अभेदवृत्ती झाली. त्यांची मोजडी एका विचार. काय म्हणले? इथं आलं. इथं काय आलं? लाल घर. इथं काय येणार भेदोपचारामध्ये? लाल घर ना. लाल घर कुठं आलं? लाल घर इथं आलं अभेदोपचारामध्ये. भेदोपचारामध्ये काय येणार? वर्णवाले घर. ते इथं आलं अभेदवृत्तीमध्ये. घर हे अखंड दाखवलं ना आपण, त्यामुळे इथे येणार. इथं काय येणार भेदोपचारामध्ये? काय? लाल वाले माझे घर. लाल रंग. काय व्यवस्थित सांगा की काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? लाल रंगाचं घर. काय आपलं शब्द बदलताय सगळेजण? इथंच बसलाय तुम्ही. हिच्यातनं बाहेर जावा की जरासं. झालाय अभेदोपचार नाही आपण. गुण बघायचंय त्याला. गुण सांगा की काय मग कसं सांगितलं होतं? शैलेश भाई बोला. लाल रंग. लाल रंग कुठं येणार? घरामध्ये. बरोबर आहे की. पण इथं लाल ही पर्याय का गुण आहे? गुण घ्यायचा आता. गुण सांगा की इथं काय येणार? वर्ण गुण झाला. कसं म्हणायचं मग? मध्ये लावायचा ना शब्द. जेव्हा पर्याय ठीक नाही सांगतो ना, ते मध्ये असा शब्द लावायचा. घरामध्ये वर्णगुण आहे, भेदोपचार येणार. आणि इकडे काय येणार? घरामध्ये रंग पर्याय, लाल पर्याय आहे. समजलं काय सांगायचंय? जे पण इकडे लावणार ना त्यावेळेस अंश दाखवायचंय. त्यामुळं तो अंशी घेऊन त्यामध्ये असं सांगितलं की तिकडे येणार. ते काय म्हणले? कोणामध्ये काय आहे हे सांगायचं फक्त. इथं गुण येणार आणि इकडे पर्याय येणार. जसं
जीवामध्ये ज्ञान गुण आहे, जीवामध्ये मतिज्ञान पर्याय आहे, असं कथन करताना ते तिकडे येणार. म्हणून अंशाचं कथन करताना तिथं मध्ये करून लावा म्हणजे समजतंय. समजलंय? हम्म. पुढचं वाक्य काय आहे? काय पुढचं वाक्य? केवली भगवान पाप आठवीचा नाश करतात. केवली भगवान पाप आठवीचा नाश करतात. कुठे येणार? काय येते? आठवी म्हणजे जंगल. पापाचा थोडक्यात असं म्हणा, पापाचा नाश करतात. अभेद उपचार का? काय भेदवृत्ती काय येणार? पर्याय बघा भेदवृत्ती येणार. कर्माचा नाश करतात असं म्हणलं तर कसं येणार ना? तसंच पाप हे कर्म आहे, त्यामुळं पापाचा नाश करतात असं म्हणा किंवा काय ते कर्मांचा नाश करतात म्हणा, सगळं ते पर्याय येणार तर इकडंच येणार भेदवृत्तीमध्ये. आता तुम्ही सांगायचं मला ते इकडं कसं लावायचे. चारीमध्ये केवली भगवान पापाचा नाश करतात. कुठे येणार? इथं आलं. मग इथं काय येणार? केवलींमध्ये पापाचा नाश झाला आहे. हो. काय आपलं उगाच बदलताय. गुण सांगायचे तुम्हाला. गुण काय आहे? केवली भगवंतामध्ये मग अनंत गुण प्रगट झाले असं प्रगट झाले म्हणलं तर परत पर्यायच झाली किती, तिकडच येणार. पापाचा नाश का झाला? आपण आता जे घेतलं ना हेच वाक्य घेता येतं इथं. शुद्धात्म्याचं ध्यान केलं त्या निमित्तात पापाचा नाश झाला. मग त्यामुळं लावा मग सारखं ध्यान करणारे केवली भगवान. शुद्धात्मा रूपी केवली भगवान ते इथं येणार आणि त्यांच्यामध्ये असणारा तो शुद्ध ज्ञान गुण किंवा अनंत गुण शुद्ध आहेत. केवलींमध्ये अनंत गुण शुद्ध आहेत असं म्हणत असताना इथे येणार वेदोपचारामध्ये. शुद्ध झाले म्हणलं तर तिकडे येणार वेदवृत्तीमध्ये. समजतंय? पर्याय प्रगट झाली तर ती तिकडे घ्यायची वेदवृत्तीत आणि गुण सांगत असताना ते वेदोपचारामध्ये येणार. मगाशीचं वाक्य होतं ते सांगा. गणधर 4 ज्ञानाचे धारी असतात. कुठं आलं होतं? गणधर 4 ज्ञानाचे धारी असतात. अभेदोपचार. मग आता ते वाक्य मला इकडे दाखवा घालून. गुण घ्यायचं, गुणातून द्रव्य इकडे घ्यायचं. बोला की भैया. भेदोपचार मध्ये गणधरांमध्ये ज्ञान गुण आहे. करेक्ट. गणधरांमध्ये ज्ञान गुण आहे. पुढं पुढं अभेदवृत्तीमध्ये ज्ञान गुणवाले गणधर. बरोबर. असं म्हणलं तर अभेदवृत्ती झाली. गुण घेतला तर त्यामध्ये गुण हे घेतलं तर इकडं आला भेद केल्यामुळं. आणि गुणवाले केवली किंवा गणधर म्हटला तर इकडे येणार अभेदवृत्तीमध्ये. पुढं पुढं काय भेदवृत्तीमध्ये काय आलं? भेदवृत्तीमध्ये गणधर 4 ज्ञानाचे धारे. इथं लावा की इथं मग अशी सांगितलं सगळं मध्ये लावा. गणधरांमध्ये गणधरांमध्ये
चार चार ज्ञानगुण आहेत. ज्ञान आहेत, बरोबर. गणधरांमध्ये 4 ज्ञान आहेत असं म्हटलं तर पर्याय झाली ती. बरोबर, ठीक आहे. चला पुढचं वाक्य काय होतं? कोणाकडे आहे वाक्य लिहिलेलं? पुढचं सांगा. धर्मद्रव्य सिद्धांच्या गमनात मदत करते. काय वाक्य आहे? धर्मद्रव्य सिद्धांच्या गमनामध्ये मदत करते. कुठे येणार? सिद्ध कुठे जात आहेत? उपचारित असद्भूत. हो, आम्ही इथं चाललोय अभेद वृत्ती भेदोपचारामध्ये. अच्छा अच्छा अच्छा, ओके. धर्मद्रव्य सिद्धांच्या गमनात मदत करते. कुठला? भेदवृत्ती. भेदवृत्ती नाही झाला, कारण गमन झालंय, त्याची ती पर्याय झाली प्रगट, तर ते झालं भेदवृत्ती नाही. आता हे चारीमध्ये दाखवा काढून. धर्मद्रव्याशी रिलेटेड काढायचंय सगळं, बरं का? शिल्पा भाभी माझ्याशी बोलताय काय? धर्मद्रव्य वाले आहे. अभेद वृत्ती. अभेद वृत्ती. धर्म गती हेतुत्व वाले धर्मद्रव्य असं म्हणलं तर कुठे येणार तेजू भाभी? अभेद वृत्ती. बरोबर, अभेद वृत्ती नाही येणार ना, गुणातून द्रव्य दाखवलं. इथं काय येणार? धर्मद्रव्य वाले गणधर म्हटलं तर अभेदोपचार. गणधर नव्हे, गणधरांचं संपलं की विषय आता. सिद्ध. धर्मद्रव्य वाले सिद्ध. नाही, धर्मद्रव्य हे भिन्न द्रव्य आहे आणि ते द्रव्य सिद्धांच्या गमनात मदत करते हे सांगायचंय. धर्मद्रव्याचं लक्षण सांगतो ना आपण, गती हेतुत्व. मग गती हेतुत्व वाले धर्मद्रव्य म्हणलं तरी झालं होतं. मी तुम्हाला वाक्य दिलंय काय? सिद्धांच्या गमनात धर्मद्रव्य मदत करते किंवा मदत केली. धर्मद्रव्याने सिद्धांच्या ऊर्ध्वगमनात मदत केली. ते इकडे आलं होतं वाक्य. मग इथं काय येणार? पर्यायाकडून द्रव्य दाखवायचंय. दीपाली भाभी आज कुठे गेलाय तुम्ही? गती हेतुत्ववाला म्हटलं तर पण तिकडेच येतोय ना, कसं घ्यायचं मग? इकडे इथं हा, तेच म्हणूनच पर्याय घ्या ना, पर्यायातून द्रव्य दाखवा. त्याची पर्याय कशी दाखवणार? पर्याय गती हेतुत्व पर्याय गती धर्मद्रव्याच्या निमित्तात सिद्धांचे गमन झाले. कुठं आलं? गमन झाले म्हणलं तर तिकडच आलं की. गमनात मदत केलेले किंवा काय म्हणायचं? धर्मद्रव्य अखंड दाखवायचं ना. गमन ही पर्याय उत्पन्न झाली त्या सिद्धांची आणि मग त्यामध्ये सहकारी ठरलं, म्हणजे सिद्धांच्या गमनात सहकारी ठरलं असं ते धर्मद्रव्य, त्याच्यातून द्रव्य दाखवलं. गमन पर्याय युक्त धर्मद्रव्य असं लिहा, चालतंय. गमन पर्याय वाले धर्मद्रव्य, मग ते मागं त्याच्या सिद्ध लावायचंय. गमन पर्याय वाले धर्मद्रव्य. पुढे इथं काय येणार भेदोपचारामध्ये? मग इथं काय झालं आता? गमन पर्यायवाले धर्मद्रव्य म्हणलं इथं आलं भेदोपचार घ्यायचं. अभेदोपचार आलं. पर्याय वाले म्हणलं की इथं येणार ना. गमन हेतुत्व गुणवाला धर्मद्रव्य. कुठं आलं ते? भेदोपचार. भेदोपचार नाही आहे ती, अभेद वृत्ती आहे. अभेद वृत्ती आहे ना ती. गुण दाखवते, गुण स्पेशली धर्मद्रव्याचा दाखवायचं. गती हेतुत्व गुण. हा, धर्मद्रव्यामध्ये म्हणा, चालतंय. धर्मद्रव्यामध्ये गती हेतुत्व हा गुण आहे असं म्हणलं तर इकडे येणार भेदोपचारामध्ये. आणि तिकडचं तर सांगितलं, धर्मद्रव्यांनी सिद्धांच्या गमनामध्ये मदत केली तर ती भेदवृत्ती झाली. ठीक आहे, पुढचं वाक्य काय होतं?
भाव मनधारी छद्मस्त कुठला नाही आहे? भाव मनधारी छद्मस्त. निश्चयने. भाव मनगुण आहे का पर्याय? पर्याय. अभेद पर्याय हा? पर्याय कुठला नाही? बेदवृत्ती बेदवृत्ती नाही हो, थोडस विचार करा की असं का अभेद उत्तर देताय आज? अभेद उपचार का बरं? अभेदोपचार पर्याय आहे ना. हा, भाव मन ही पर्याय आहे ना. आता तुम्ही जे लावलं ना मती ज्ञान श्रुत ज्ञान, हे सुद्धा एक पर्यायच होती ना. त्याच रूपामध्ये भाव मन धारी छद्मस्त असं म्हणताना कुठे येणार तेजुभाभी? अभेदोपचार. बरोबर, अभेदोपचार येणार. आता तुम्हाला चारीमध्ये घालून दाखवायचे ते वाक्य मला. त्याच्यासाठी गुण कळायला पाहिजे. आता हे वाक्य लावले ना, ह्याच्यावरून हे वाक्य लगेच लागतंय तुम्हाला. भेदवृत्ती. अभेदोपचारामध्ये काय सांगितलं? भाव मनधारी छद्मस्त. आता इथं काय लावायचं? छद्मस्थामध्ये भावमन भावमन आहे. बरोबर. फक्त ते द्रव्य घ्यायचं, त्याच्यामध्ये जोडायचं आणि ते जे सांगितलेलं आहे ते अंश दाखवायचा. भाव मनधारी म्हणत असताना इथे येणार, आणि भाव मन आहे त्याच्यामध्ये असं म्हणलं तर भेदवृत्ती येणार. बरोबर. इकडे काय येणार आता? गुण काय? ज्ञान गुणच येणार. भावाच्या द्वारे कार्य करतोय म्हणल्यावर काय येणार मग? ज्ञान गुणवाला छद्मस्त का ज्ञानगुण? कुठे येणार? भेदोपचार. भेदोपचार मध्ये काय येणार? छद्मस्त का ज्ञानगुण? छद्मस्थानचा ज्ञान गुण हे इथे येणार भेदोपचार मध्ये. आणि अभेदवृत्तीमध्ये काय येणार? ज्ञान गुणवाला छद्मस्त. ज्ञान दर्शन गुणवाला छद्मस्त. ज्ञान गुण वाले छद्मस्त असं म्हणलं तर इथे येणार. बरं, पुढचं काय वाक्य होतं? संपले का नाही अजून? ते अभेद उपचार मध्ये ज्ञान कसं येणार ते? ज्ञान अभेदोपचारामध्ये भाव मनधारी छद्मस्त घेतलं होतं ना आपण. हा बरोबर. किंवा मग आता कुठली ज्ञानाची पर्याय घ्या आणि त्याच्यातून सांगा, चालतंय. ज्ञान गुणवाले छद्मस्त म्हणल्यावर काय घेतलं? अभेदवृत्ती. अभेदवृत्ती ज्ञान गुण आहे ना, गुणातून खंडद्रव्य दाखवलं, त्यामुळे अभेदवृत्ती नाही येणार. सगळे झाले ना चारी? तर राहिले काय? छद्मस्थानमध्ये ज्ञान गुण आहे भेदोपचाराला. चारी वाक्य लिहिली आहेत का? काय सांगितलं? ज्ञान गुणवाले छद्मस्त अभेदवृत्ती, भाव मनधारी छद्मस्त अभेदोपचार, छद्मस्थानमध्ये ज्ञान गुण आहे भेदोपचार, आणि छद्मस्थामध्ये भाव मन आहे ही पर्याय दाखवली तर भेदवृत्ती झाली. अमूर्त स्वभावी कालद्रव्य कुठला नाही आहे? अमूर्त स्वभावी कालद्रव्य. तुमच्याकडे 1 मिनिट आहे, पटपट बोला. अभेदवृत्ती. बरोबर. हे कुठं येणार? इथं काय येणार? काय ते सेंटेन्स? अमूर्त स्वभावी कालद्रव्य. फास्ट बोला, 1 मिनिट आहे. अभेदवृत्तीमध्ये येणार अमूर्त स्वभावाले कालद्रव्य. हो ना, झालं की इथलं कालद्रव्य सांगा. जसं अमूर्तिक पर्यायिक कालद्रव्य. अमूर्त पर्याय पर्यायवाला काल. बरोबर. कालद्रव्यातली एखादी पर्याय घ्या आणि त्याकडून द्रव्य दाखवलं तर ते अभेदोपचार झाले. इथं काय येणार? कालद्रव्याचा अमूर्तिक गुण. कालद्रव्यामध्ये अमूर्तिक गुण आहे असं म्हणलं तर भेदोपचार येणार. आणि भेदवृत्ती काय येणार? आता हे अमूर्त गुण घेतलं पर्याय उपचार पाहिजे ना. कालद्रव्यामध्ये अमूर्त पर्याय आहे असं म्हणा. म्हणजे कुठली पर्याय घेऊन कथन केलं तर तिकडे येणार. काय फायदा समजून? सगळं समजून काय फायदा? आपल्या ज्ञानाचा क्षेत्रक्षम आहे, पण आपण कुठे युज करतोय तो? बाहेर.
बाहेर, बरं हा आहे. अजून पण बाहेरच. त्याला अभेद लावायचं वृत्तीकडे काय? जाण्यासाठी हा अभेद वृत्ती काय समजून त्याच्याकडे जाण्यासाठी हा त्याच्यासाठी स्वतःकडे यावं लागणार. म्हणून अभेद वृत्तीचा नय हा निश्चयण्याचा विषय आहे. त्याला ग्रहण केला असताना आपल्याला तशी पर्याय बहिरंगामध्ये शुद्ध उपयोगाची प्रगट होते. म्हणून आपला उद्देश हाच असावा की मी शुद्ध आत्म्याला ग्रहण करावं. म्हणून जाणार ज्ञान गुणवाला मी. हम्म? जाणार स्वतःकडे यावं लागणार. म्हणून अभेद वृत्तीचा नय हा निश्चयण्याचा विषय आहे. त्याला ग्रहण केला असताना आपल्याला तशी पर्याय बहिरंगामध्ये शुद्ध उपयोगाची प्रगट होते. म्हणून आपला उद्देश हाच असावा की मी शुद्ध आत्म्याला ग्रहण करावं. म्हणून जाणार ज्ञान गुणवाला मी. जाणार अनंत गुणवाला शुद्ध जीव जाणा. ज्ञान गुणाची पर्याय कोणतीही असो तो माझा स्वभाव नाहीच. माझ्यामध्ये अनंत गुण आहेत हे देखील आंशिक कथन आहे. मी तर अभेद आहे, अखंड आहे, सर्वांना मात्र जाणणाराच आहे. ज्ञायक स्वरूपोऽहं जीवोऽहं. विसर